श्री स्वामी समर्थ नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की कर्म व कर्मची फळ किंवा त्याची पावती कशी मिळत असते या संबंधी आपण काही छोटी छोटी उदाहरणं घेऊन तिथं मी एक्सप्लेन केलं होतं. आता आज त्याच्याच पुढचा एक आपण भाग म्हणून हा व्हिडिओ तयार करतोय मी. आता याच्यामध्ये हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघावा असं मला वाटते, कारण त्याशिवाय पूर्ण त्याची माहिती मिळणार नाही. आता आपण ॲक्च्युअल व्हिडिओला सुरुवात करू. ॲक्च्युअल व्हिडिओ म्हणजे कसं की मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजर आहे आणि मी अनेक पत्रिका बघत असतो आणि त्याचं वेगवेगळ्या प्रकाराने विश्लेषण करत असतो. तर त्याच्यामध्ये पण विश्लेषण करत असताना श्रद्धा आणि सायन्स या दोन्हीच्या संगती घालून मी ते करत असतो. आता कर्माच्या विषयी या व्हिडिओमध्ये जे आपण बोलणार ते कर्म आणि त्याची तार्किकता कशी काय आहे ते आता बऱ्याच मी पत्रिका जेव्हा अभ्यासला तेव्हा माझ्या लक्षात आलं. तर आता पत्रिकेमध्ये जेव्हा मंगळ ह्या गोष्टीविषयी जर का काही अडचण आलेली असेल, मंगळावर राहू असेल किंवा मंगळ जर बिघडलेला असेल वगैरे वगैरे, तर त्यासंबंधी मी बऱ्याच ऑब्झर्व केल्या गोष्टी की त्या लोकांकडे जमिनीचे काही विषय असतात. म्हणजे जमिनी भरपूर असतात किंवा वतनदारे असतात किंवा जमीनदारे असतात किंवा सावकारे असतात भरपूर, किंवा पूर्वी त्यांना गावं वतनं मिळालेली असतात, त्या वतनामध्ये बऱ्याच जमिनी असतात, घरदार असतात. तर त्यासंबंधी बऱ्याच अडचणी तिथं दिसून आल्या. तर तेव्हा मी विचार केला की बाबा मंगळ राहू दिसतोय किंवा मंगळ बिघडलेला दिसतोय किंवा मंगळासंबंधातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या संबंधित जमीनविषयकच काय येतोय असा थोडासा मी अभ्यास केला. तर त्याच्यामधनं असं मला दिसून आलं की मंगळ हा मूलाधार चक्रामध्ये गणपतीची हे आहे, देवता आहे. तर मंगळा त्याला त्याच्यासाठी म्हणजे मंगळासाठी गणपतीची उपासना केली जाते कायम, कारण मंगळ हा भूमिपुत्र आहे आणि आपला मूलाधार चक्र जे असते भूमीचं चक्र आहे त्याचं जे आहे. आणि भूमिपुत्र असल्यामुळे आणि त्या मूलाधार चक्राची जी देवता आहे ही गणपती बाप्पा आहे. त्याच्यावर मंगळाचं जर का आपल्याला त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते जर आपल्याला कमी करायचे असतील किंवा काही गोष्टी क्लिअर करायच्या असतील तर आपण चतुर्थीचं व्रत देतो किंवा गणपतीची उपासना दिली जाते. तर मी अशा बरेच ठिकाणी मी असं सांगितलं, प्रिडिक्शन केलं की बाबा तुम्ही चतुर्थी करत चला किंवा स्पेसिफिक 11 चतुर्थी करा, 5 चतुर्थ्या करा. तर असं केल्यानंतर अनेक बदल घडून आलेले तिथं दिसले मला. आणि ते जमिनीच्या निगडीत असतात किंवा काही ठिकाणी म्हणजे घरदारांचे प्रॉब्लेम असतात काही, किंवा काही नावावर होत नसतं किंवा पूर्वीच्या काही गोष्टी कागदपत्र सापडत नसतात किंवा अशा अनेक काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात तिथं. तर ही जी काही साधनं आहे की बाबा गणपती अथर्वशीर्ष म्हणणे किंवा चतुर्थी करणे, संकष्टी चतुर्थी करणे किंवा संकष्टी चतुर्थीला किंवा दोन्हीच्या चतुर्थी असतात, विनायकी आणि संकष्टी चतुर्थीला हवन करणे, अथर्वशीर्षाचं हवन करणे, अशा जे काही 2-3 उपाय मी लोकांना देतो. तर त्या उपायामधनं अतिशय सुरेख त्याचे इफेक्ट दिसून येतात. आता इफेक्ट दिसून येतात म्हणजे काय होतं आहे की आता एके ठिकाणी अशीच केस झाली की त्यांनी हवन सुरू केलं आणि 2-3 हवनं झाल्यानंतर त्यांचं घर त्यांच्या नावावर झालं किंवा त्या घराविषयी काही प्रश्न सॉल्व झाले. आता काही लोक म्हणतील की बाबा इकडं मी हवन केलं म्हणून माझं नाव म्हणजे घर नावावर कसं काय झालं, हे काय ह्याच्या मागे तर्क आहे. तर मी जेव्हा तो हवन केलं तर त्याच्यामुळे त्यातनं जी काही पॉझिटिव्ह एनर्जी उत्पन्न झाली, तर त्यासाठी उत्पन्न झाल्यामुळे मला काही गोष्टी करायला मी भाग पडलो किंवा काही गोष्टी करण्यासाठी मला योग्य रीतीने मार्गदर्शन झालं. आणि मग ते योग्य रीतीने मार्गदर्शन झाल्यावर मी ते कर्म केलं आणि त्यातनं हा फ्रूट म्हणून मला ते घर नावावरचं झालं किंवा घर मिळालं किंवा अशा काही गोष्टी आहेत. तर असं गोष्ट विचारू शकतो माणूस किंवा अशी, कारण याची तार्किकता महत्त्वाची आहे. कारण नुसतं इकडं हवन केलं आणि तिकडं घर नावावर झालं किंवा तिकडं चतुर्थी केली म्हणून तिकडं मला 4 कोटी मिळाले वगैरे असं जर सांगितलं तर लोकांचा याच्यावर विश्वास बसत नाही. कारण लोकांना तर्कसंगत लागती गोष्ट की बाबा हे आहे आणि त्याचं सायन्सशी रिलेटेड असं, मायथॉलॉजीशी लोक फार कमी निगडीत आहेत.
त्यांना सायन्स लागतं. हे म्हणजे हे कर माणूस दाखवण्यात तर त्याचे श्राद्ध कर, अशा टाईपची लोकं बरीच असतात. त्याच्यामुळे त्यांना काही ठिकाणी सायंटिफिकली त्या गोष्टी आपल्याला समजून सांगायला लागतात. म्हणजे इट इज अ मायथॉलॉजी, बेस हा मायथॉलॉजी, पण त्यांना त्यातलं सायन्स जे आहे महत्त्वाचं ते समजून सांगणं आवश्यक आहे. तर अशा काही काही गोष्टी मी म्हणजे जे कर्ममार्ग आहे त्या कर्ममार्गावर अनेक गोष्टी मी अशा बघितल्या. म्हणजे की आता काही ठिकाणी शुक्र अडचणीमध्ये असतो, तर खरोखर असं पाहण्यात आले की शुक्र जर अडचणीत आहे तर खरोखर त्या घराण्यातली एखादी स्त्रीची अडचण असू शकते. हे अनेक गोष्टींमध्ये मला दिसून आलेलं आहे. तेव्हा शुक्र राहू असतो किंवा शुक्र अडचणीत असतो किंवा रवी शुक्र असतो वगैरे वगैरे, तर त्यावेळेला त्यांच्या मागच्या पिढ्यांमध्ये त्यांच्याच पिढ्यांमध्ये अनेक अशी गोष्टी असतात की त्यांचा कोणा अपमृत्यू आईचा असो, आत्याचा असो किंवा बाईशी निगडीत असलेला असतो, तिथं दिसून आलेलं आहे मला आजपर्यंत. तर मग मी त्याचे तार्किक विचार केला की हे कसं काय असू शकतं किंवा कर्मसंगतीप्रमाणे कसं काय आलं. तर शुक्र हा ग्रह ॲक्च्युली स्त्री ग्रह आहे, त्याच्यामुळे स्त्रियासंबंधी तो बिघडल्यामुळे स्त्रियासंबंधी बिघडलेला पॉईंट तिथे दिसून येतो आहे असं मला वाटलं त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर मग मी शुक्राचा जप दिल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झाल्यासारखा वाटतो, म्हणजे झाला असं सांगतात लोक. आता यालाही परत तर्कसंगतता पाहिजे की मी शुक्राचा जप केला म्हणून मला काय झालं वगैरे वगैरे असे लोक विचारत असतात. तर त्यामुळे त्यांनाही ती सायंटिफिकली वेव होणं महत्त्वाचं आहे. कारण शुक्र जेव्हा आपण शुक्राचा जप करतो तर जप केल्यानंतर ते जे ध्वनीचे जे मंडळ आहे हे तुमच्या ऑऱ्यामध्ये फिरत असतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या कन्सेप्ट्स तुम्हाला लक्षात येत असतात. त्या ऑऱ्यामध्ये जे काही फिरत असतं शब्दांचं जे काही वर्तुळ आहे त्या वर्तुळामुळे तुम्हाला मेंदूला चालना मिळते आणि चालना मिळाल्यामुळे पुढची कर्म होत असतात. तर त्यामुळे हे केल्यानंतर ते होतं किंवा शुक्राची साधना केल्यानंतर स्त्रीविषयक जे काही प्रॉब्लेम असतात किंवा काही घराण्यातले मागचे प्रॉब्लेम असतात ते सॉर्ट आऊट होताना दिसतात. कारण त्याला हे सायन्स याच्या मागे की ध्वनीचं जे मंडळ आहे त्या मंडळाचा परिणाम तुमच्या मेंदूवर होऊन मेंदू त्याप्रमाणे काम करतो. ही तार्किकता आहे त्याच्यामागे. आता कारण लोकांना तार्किकता पाहिजे असते, त्यांना सुसंगत तार्किक असलं तर्क असलं की ते त्याच्यावर विश्वास ठेवतात. डायरेक्ट मायथॉलॉजीवर विश्वास लोक ठेवत नाहीत की असं नुसतं हवन करून काय होतं का वगैरे. तर हवनाच्या मागे मोठी सायकोलॉजी आहे की हवन जेव्हा करतो एखाद्या देवतेचं आपण अग्नीच्या रूपाने स्वाहा करतो, तर ते स्वाहा केल्यानंतर ते ध्वनीचं जे मंडळ आहे स्वाहा म्हटल्यानंतर त्या अग्नीच्या रूपाने त्या त्या लोकांपर्यंत ते पोचवलं जातं आणि त्यातनं तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळायला सुरुवात होते. तर त्याच्यामागचं हवन करण्यामागचं तार्किक आहे, लॉजिक आहे. पण हल्ली हवन वगैरे कोणी करत नाही, अग्नी वगैरे कोणी पेटवत नाही, त्याच्यामुळे तसं काही त्यांना म्हणजे तसं काही एवढा त्याच्याशी कनेक्ट नाही आहे आता. तर आपण मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला कर्म म्हणजे मागील केलेली कर्म म्हणजे तुमच्या आजी आजोबांनी पणजोबांनी केलेली कर्म ही कशी आपल्याला त्रासदायक ठरतात किंवा कशी आपल्याला उपयोगी पडतात हे याच्यातनं आपल्याला दिसून येतं. हा कर्ममार्गच आहे. म्हणजे आजोबा पणजोबांकडनं चांगली कर्म झाली असेल तर आपल्याला चांगली फळं मिळालेली असतात आणि त्यांच्याकडनं काही वाईट जर कर्म घडले असेल त्याचे वाईट शापसुद्धा आपल्याला मिळू शकतात. तर हा कर्ममार्ग आहे, हा DNA मार्गाने मागे पुढे सरकत असतो. तर आता या व्हिडिओवरती तुम्हाला काही जर कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता आणि जेवढे तुम्ही कमेंट जास्तीत जास्त कराल तेवढं मला काही गोष्टी उत्साहाने मी करतो. कारण तुम्ही जेव्हा बघताय कमेंट करताय याचा अर्थ तुम्ही बघताय व्हिडिओ पूर्ण आणि मग त्याच्यावर विचार करून कमेंट करताय, तर ते मला पाहिजे आहे ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही जेवढं बघाल तेवढं माझ्या दृष्टीने चांगलं आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.